त्याचा सांस्कृतिक ठेवा कुठेही न हलवता त्यांनी हे रिक्रिएट केलं आहे म्युझिक आणि लोकांना खूप आवडतं आहे. हास्य जत्रामध्ये तुम्ही लिहिलेले छोटे छोटे प्रसंग आहेत. या सिनेमात तसं नाही ना, नाही सर, हास्य जत्रा ना हा स्किट बेस्ड शो आहे. तिथे ना तुम्हाला स्किट 10-15 मिनिटाचं असतं, ज्याच्यात तुम्हाला अख्खी गोष्ट मांडायची असते. सिनेमा 2-2.25 तासांचा असतो. ते म्हणजे तसे केलं तर हे सगळं तुकडा तुकडा सिनेमा दिसेल. 2-2.25 तास प्रेक्षकांना खेळून ठेवणं गरजेचं असतं. याची ट्रीटमेंट, याची गोष्ट, याचा स्क्रीन प्ले, याचे संवाद हे कम्प्लीट स्किट्स बेसपेक्षा वेगळे आहेत. आणि यातले फक्त एक मी सांगेन की आम्ही तिथेही प्रासंगिक विनोदांवर भर देतो. सिच्युएशनल कॉमेडी असते आणि एकदा येऊन तर बघा, हा सिनेमा अख्खा प्रासंगिक विनोदांनी भरला आहे. अख्खी सिच्युएशन्स त्यातले हिरो, जसं मी म्हटलं की सिनेमाची कथा हीच सिनेमाची हिरो आहे. खूप सिच्युएशन्स अशा आहेत की ज्या दर 10-15 मिनिटांनी सिनेमा एक वेगळा ट्विस्ट घेतो, एक वेगळा टर्न घेतो आहे. आणि एक सस्पेन्स कॉमेडी हा नवीन जॉनर मी हाताळण्याचा प्रयत्न केला याच्यात. टीव्हीमध्ये काम केलंय, आता चित्रपट मोठ्या स्क्रीनवरती दोघे तुमचा अनुभव कसा होता? शूटिंगच्या दरम्यान काय काय किस्से झाले तेही आम्हाला ऐकायला. सर्वप्रथम तुम्ही सगळे इथे आज आमच्यासाठी जमलात, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. ट्रेलर चालू असताना तुमच्या चेहऱ्यावरचं हसू आम्हाला तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं दिसत होतं, कारण आम्ही मागे उभे होतो. तर मला खूप छान वाटतं, आम्हाला खूप पॉझिटिव्ह फिलिंग येते आमच्या ट्रेलरबद्दल. चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान आम्ही खूप मज्जा दिग्दर्शन करणार आहे सिनेमाचं. त्या सिनेमात त्याची सगळी जवळची मंडळी असतील आणि देवाच्या कृपेने त्याची जी सगळी जवळची मंडळी आहे ती आज मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर हिंदीतही अनेक जणांनी काम केलं आहे. तर त्यातले सगळे मातब्बर कलाकार आहेत. त्यामुळे फक्त जवळचे म्हणून नाही तर तो गिव्ह अँड टेकचा भाग आहे. जसा प्रसाद उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता आहे, तसेच त्याच्यासोबत जे कलाकार जोडले गेलेत या सिनेमासाठी ते सुद्धा त्यांच्या शैलीमध्ये मातब्बर आहेत. त्याच्यामुळे आम्हाला चित्रपटाचं शूटिंग करताना खरंच खूप मज्जा आली, कारण 14 जणांची वेगळी विनोदाची शैली, त्या 14 जणांना एका गोष्टीत बांधणं हे खरंच खूप मोठं चॅलेंज होतं प्रसादसाठी. पण प्रसादने इतका उत्तम सिनेमा लिहिला होता. आमचे जे प्रोड्युसर आहेत, निर्माते परितोष पेंटर, त्यांची ही कथा आहे. तर या दोघांनी मिळून हा इतका उत्तम सिनेमा बांधला होता की आम्हाला खरंच शूटिंग दरम्यान मज्जा आली. आम्ही 10-12 रिटेक होत होते लोकेशन्सवर, कारण आम्ही काही वेळेला काय होतं की लाईन्स जरी प्रसादने लिहिलेले आम्हाला त्याच घ्यायला लागतात, कारण चित्रपटात आपण फार इम्प्रुव्हाइज करत नाही. त्याच्यासाठी आमची 2 महिने आधी वर्कशॉप वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. पण रिॲक्शनमध्ये खूप नाविन्य असतंच प्रत्येकाच्या. विनोदी कलाकार म्हटलं की स्पॉन्टिनियसली जे सुचतं त्यावर आपण रिॲक्ट होतो आणि त्याची जी मज्जा असते, म्हणजे ॲक्टरला जर रिॲक्टर कमाल असेल तर तो सीन अजून फुलून उठतो. तर एखाद्याची अनपेक्षितपणे आलेली रिॲक्शन, याच्यावर आम्हाला सगळ्यांना इतकं हसू यायचं की आम्ही अक्षरशः लोटपोट होऊन असायचो. म्हणजे टीजरमध्ये एक सीन होता ज्याच्यामध्ये ओंकार भोजने खाली झाड लावत असतो, इकडे एक बॉडी पुरलेली असते, तिथे तो झाड लावत असतो. तर गिरीश दादा येतात आणि म्हणतात की अरे हे काय करतोय? तो म्हणतो खाली आलेले गाजर ते खातील, वर आलेले आंबे आपण खाऊ. तर ह्या डायलॉगवर, आणि तो तिथे प्रसादला तिथे सुचलेला डायलॉग होता तो, आणि तो त्याने त्याला सांगितला आणि ह्या डायलॉगवर सरांची रिॲक्शन, गिरीश सरांची, तर त्याच्यावर सर इतके फुटत होते, इतका आम्हाला हसू येत होतं. त्याच्यावर अजून एक सीन होता ज्याच्यामध्ये काय करायचं, खूप टेन्स वातावरण होतं, काय करायचं काही सुचत नाहीये. तर ओंकार भोजने त्याच्या दादाला म्हणतो, म्हणजे गिरीश सरांना म्हणतो की आता काय करायचं? तो म्हणतो तो दगड आहे ना, तो घाल माझ्या डोक्यात. तर त्याच्यासाठी तो फक्त दगड घ्यायला वळतो, तर त्याच्यावर सगळ्यांचे रिॲक्शन सगळे फुटतात. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना, याच्यामुळे आम्ही अक्षरशः 10-12 रिटेक आमचे व्हायचे. सो असे किस्से अनेक झालेत आमच्या सेटवर. आणि तेच मला सांगायचे की कुठलंही काम जेव्हा आपण एन्जॉय करतो ना, तेव्हा समोरची व्यक्ती ते तितकंच एन्जॉय करते, तितकंच तन्मयतेने पाहते. तर हा सिनेमा सुद्धा असाच आहे. प्रसादचा हातखंड आहे प्रासंगिक विरोधावर. तुम्ही त्याचं आतापर्यंत लेखन, दिग्दर्शन, अनेक नाटकांचं दिग्दर्शन त्याने केलेलं आहे, अनेक नाटकांचं लेखन सुद्धा त्याने केलेलं आहे, काम केलेलं आहे. पण त्याचा प्रासंगिक विनोदावर हातखंड आहे आणि तोच तुम्हाला या चित्रपटात दिसून येईल. आणि तीच या चित्रपटाची जमेची बाजू आहे असं मला वाटतं. 2.25 तास तुम्हाला निखळ मनोरंजन मिळणार आहे. प्रत्येक 5 मिनिटाला एक वेगळं काहीतरी वळण घेतं आणि प्रत्येक पात्र फार कमाल आहे, प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं आहे. तर आम्हाला हा सिनेमा शूट करताना खरंच खूप मज्जा आली. आणि परवाच आमचा ट्रेलर लॉन्च झालाय.
आणि 1 लाखाच्या वर आता व्ह्यूज आलेत आमच्या ट्रेलरला आणि कमेंट्समध्ये सुद्धा प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. तर मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही असं म्हणाल स्वतः जेव्हा फिल्म बघायला जाल की नाही प्रसाद काहीतरी फसवतोय, पहिला दिग्दर्शन केलेला सिनेमा त्याचा नाही वाटत आहे. तर एक मैत्रीण म्हणून मला खरंच या गोष्टीचा अभिमान वाटतो की इतकी वर्ष आम्ही एकत्र स्ट्रगल करतोय. त्यानेही मोठ्या पडद्यावर काम केलंय, मीही मोठ्या पडद्यावर काम केलंय. पण हा सिनेमा थोडा जास्त स्पेशल आहे कारण प्रमुख भूमिका असलेला आमचा पहिला सिनेमा आहे आणि दिग्दर्शन असलेला प्रसादचा पहिला सिनेमा आहे. नम्रता, सिनेमा जरी कॉमेडी असला तरी प्रत्येकाच्या कॅरेक्टरला एक वेगळी शेड आहे. प्रत्येक जणाचा इनोसन्स त्यात भरलेला आहे. म्हणजे माझ्या वाट्याला पण एक सीन आलाय त्याच्यामध्ये ज्याच्यात मी थोडी घाबरलेली आहे, माझ्याकडनं चूक झालेली आहे. तर अशा वेगवेगळ्या शेड्स फक्त आउट अँड आउट कॉमेडी तर तुम्हाला बघायला मिळेल. पण काम करताना सुद्धा काय होतं की आपण विनोदच करतो असं नाही, एखाद्या सिरियस सिच्युएशनमध्ये सुद्धा प्रेक्षकांना हसू येतं. तर अशा पद्धतीचेही त्याच्यामध्ये सीन तुम्हाला बघायला मिळतील. आणि नक्कीच ताई तू म्हणालीस तसं की विनोदीच असं नाही, कलाकार म्हणून मी खूप भुकेली आहे, सगळेच जण भुकेले असतात. वेगवेगळ्या धाटणीचे रोल करायला नक्कीच मला आवडतात. पण प्रसादची एक गोष्ट मला खूप आवडते की आता हल्ली एवढे टेन्शन्स आहेत आयुष्यात, आजूबाजूला इतकं गंभीर वातावरण झालंय की त्यामध्ये त्याला प्रेक्षकांना निखळ मनोरंजन द्यायचं आहे. 2.25 तास त्यांना फक्त हसवायचं आहे, फक्त त्यांचं एंटरटेनमेंट करायचं आहे. हा एक विडा आम्ही उचलला आणि तो विडा उचलून आम्ही हे एक नवीन प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन येतोय. जसं नमाने सांगितलं ताई की माझं असं ठरलं होतं की माझ्या पहिल्या सिनेमात माझ्या सगळ्या जवळची लोकं असतील. आता यातल्या प्रत्येक कलाकाराबरोबर याआधी मी काम केलं आहे. म्हणजे ते दिग्दर्शक म्हणून असो, लेखक म्हणून असो किंवा अभिनेता म्हणून असो. म्हणजे नम्रता संभेराव, ओंकार भोजने, वनिता खरात, रोहित माने, पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार यांनी तर माझ्या नाटकांमध्ये कामं केली आहेत. माझ्या दिग्दर्शनाखाली ऑलरेडी काम केलं आहे. गिरीश सरांबरोबर मी एक सॅक्रेड गेम नावाची एक वेबसिरीज आम्ही दोघांनी एकत्र केली होती. सयाजी शिंदे यांनी मी लिहिलेला लोचा झालर या कामात त्यांचा मेन रोल होता, केली होती. सयाजी शिंदे यांनी मी लिहिलेला लोचा झालर या कामात त्यांचा मेन रोल होता. सो यातल्या प्रत्येक कलाकारांबरोबर म्हणजे यांनी प्रत्येकाने माझ्यावर कधी ना कधी काम केलेलं आहे. सो यांच्या स्टाईल्स, यांचा बाज, यांचे प्लस पॉईंट्स हे मला सगळे माहिती होते. आणि स्क्रिप्टवर साधारणतः वर्षभर काम केल्यानंतर कलाकारांसोबत आम्ही 1 ते 1.5 महिना 2 महिने आम्ही त्याच्यावर काम केलं. सो ज्यावेळेस सेटवर पोहोचलो होतो त्यावेळेस सगळं आमचं सॉर्ट होतं की कुठे कन्फ्युजन नव्हतं, काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. कलाकारांपासून त्यांना जे काही चेंजेस थोडेफार करायचे होते, त्यांचे जे काही इनपुट्स होते ते फ्लोअरवर जाण्याच्या आधीच आमचं सगळं सॉर्ट झालं होतं. सो मी थँक्स कलाकारांना म्हणेन. माझ्या म्हणजे भले माझ्या जवळचे मित्र असतील सगळे, तरी पहिलं शेड्यूल त्या प्रॉब्लेम्समुळे मला रॅपअप करायला लागल्यानंतर दुसरं शेड्यूल ज्यावेळी मला प्लॅन करायचं होतं ते खरंच त्यांनी सगळ्यांनी ॲडजस्ट केलं मला आणि सांभाळून घेतलं. त्यामुळे सगळीच जवळची माणसं, त्यावेळी तसं काही टेन्शन नव्हतं. जे आपल्याला म्हणतो ना आपण की जे दिसतं ते खपतं, तशातला भाग आहे. आता हास्यजत्रेमुळे घराघरात पोचलो आहे म्हणून लोकांनी फक्त हास्यजत्रेचं लेखन पाहिलं आहे. पण हास्यजत्रा सुरू व्हायच्या आधी म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ मी 23 नाटकं दिग्दर्शित केली आहेत आणि लिहिली आहेत, हिंदी, मराठी आणि गुजराती तिन्ही रंगभूमींवर. सो त्याचाही वेगळा एक अनुभव पाठीशी आहे. आता हा माझा लिखित जवळजवळ 4था सिनेमा आहे. पण तुम्ही म्हटलं तसं की प्रत्येकाचा एक बाज वेगळा आहे. म्हणजे स्किट्समध्ये तुम्हाला 10 मिनटात एक गोष्ट संपवायची असते. 10 मिनटात एक गोष्ट सुरू करून 10 ते 15 मिनटात एक गोष्ट सुरू करून त्याचा मध्य गाठून त्याचा शेवट गाठायचा असतो. आणि त्या दरम्यान दर एक 15 सेकंदांनी, अर्ध्या मिनिटांनी लोकांना हसवायचंही असतं. तोच उलट रिव्हर्स भाग सिनेमाच्या रायटिंगमध्ये असा आहे की जवळजवळ 2-2.25 तास तुम्हाला एका गोष्टीत लोकांना गुंतवून ठेवायचं असतं. किंवा सिनेमा चालू असताना त्यांनी जर मोबाईलमध्येच काढला तर संपला विषय, म्हणजे तो बाहेर पडला आहे त्याच्यातनं. सो हे वेगळे चॅलेंजेस आहेत. नाटकांमध्ये अजून वेगळं चॅलेंज आहे की सिनेमा स्किट हे पाहताना लोक तुम्हाला नंतर प्रतिक्रिया देतात, सोशल मीडियावर प्रतिक्रिया देतात, भेटल्यावर प्रतिक्रिया देतात. पण नाटकांमध्ये हे समोर इन्स्टंट रिॲक्शन मिळते तुम्हाला, काय लाफ्टर आहे, फसलं आहे, गणलं आहे. त्यामुळे नाटकाचं लेखन करताना तो वेगळा एक सांभाळावा लागतो. सो ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या लेवलला आहेत आणि मला माझा स्वतःचा अभिमान आहे की या तिन्ही गोष्टी विनोदांवर पण एवढी बंधनं आली आहेत की त्याच्यातनं खूप फिल्टर करून विनोद करावा लागतो आहे. म्हणजे आज कधी कोणाच्या भावना दुखावतील कुठल्या, म्हणजे जसे दादांनी विनोद केले, पुलंनी विनोद केले, ते आजच्या काळात करणं
अजिबातच शक्य नाही आहे. त्यामुळे ते खूप फिल्टर करून सांभाळून सगळ्यांच्या भावनांचा आदर ठेवून SNP नावाचं एक प्रकरण असतं, त्यांना वाईट नाही वाटणार. सेन्सॉर नावाचं एक प्रकरण असतं, त्यांना त्यांचे मतप्रवाह घेऊन असं करून विनोद सादर करावा लागतो आहे. पण याच्यात एक मजासुद्धा आहे की त्यासाठी नवीन विनोद शोधले जात आहेत. जसं तुम्ही म्हटलात की एक कारुण्याची एक झालर असते की तो अजून मोठा होतो विनोद. पण त्याचप्रमाणे प्रत्येकाची एक जातकुळी वेगळी आहे. म्हणजे कोणाला शाब्दिक शब्दच्छल असलेले विनोद आवडतात, लट आणि मला यमक असणारे विनोद आवडतात, कोणाला स्लॅपस्टिक विनोद आवडतात. म्हणजे चार्ली चॅप्लिन यांची कॉमेडी अजरामर आहे. त्यांनी विदाऊट शब्दांशिवाय त्यांनी एवढा विनोद सगळीकडे, तर ती स्लॅपस्टिक कॉमेडी एक आवडणारा वेगळा जॉनर आहे. सो मला असं वाटतं की सगळे विनोद आणि ह्या सिनेमात ना, जसं मी म्हटलं सर तुमच्या प्रश्नाला जो अनुसरून बोलतो की ह्या चित्रपटात तुम्हाला सगळ्या प्रकारचे विनोद दिसतील. म्हणजे सयाजी शिंदेंच्या एकूण अटायरमध्येच एक टेरर आहे, तर तो एक अग्रेशन, एक टेररचा विनोद वेगळा दिसेल. भाऊच्या दिसण्यातच एक इनोसंट आहे, इनोसन्स पण आहे, तो भाऊचा एक इनोसंट विनोद तुम्हाला ह्याच्यात दिसेल. भोजनेची एक स्लॅपस्टिक कॉमेडी दिसेल, पंढरीनाथ कांबळेंची एक स्लॅपस्टिक कॉमेडी दिसेल. सो मला खात्री आहे की तुम्ही एन्जॉय करायला सिनेमा. कारण म्हणजे हाही एक विनोदाचा प्रकार आहे, चावर विनोद नाही असं नाही. विनोद म्हणण्यापेक्षा पण त्याला द्वयर्थी विनोद म्हणूया आपण, जे दादांनी म्हणजे खूप फेमस केला हा विनोद. पण उगाच टाकण्याची गरज नव्हती या सिनेमात, कारण या सिनेमात ऑलरेडी त्याच्या सिच्युएशन्सच एवढ्या विनोदी आहेत. आणि मला माझा दिग्दर्शक या पदार्पण असलेला एकदा येऊन तर बघा हा सिनेमा मी प्रेक्षकांसाठी घेऊन येतो आहे. 8 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे. गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, वनिता खरात, रोहित माने, पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, शशिकांत केरकर, राजेंद्र शिसतकर अशी सुशील नामदार एक अशी न संपणारी एक भली मोठी तगड्या कलाकारांची फौज सिनेमात आहे. सगळे सज्ज झालेत 8 डिसेंबरपासून तुमचं प्रदर्शन करायला. घरातल्या लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत एकत्रितपणे हा सिनेमा कुटुंब तुम्ही पाहू शकता. आणि मी लेखक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो, आश्वासन देतो, वचन देतो की सिनेमाच्या अगदी पहिल्या लाईनपासून ते शेवटच्या लाईनपर्यंत तुम्ही खळखळून हसाल, तुमचं मनसोक्त मनोरंजन होईल. आणि हा तुम्हाला लक्षात ठेवून तुमच्यासाठी प्रेमाने बनवलेला सिनेमा आहे. तुम्हाला काय हवं आहे, तुमची सध्या टेस्ट काय, तुम्ही सध्या कुठे मनोरंजन शोधता याचा विचार करून मेहनत घेऊन सगळ्यांनी प्रेमाने बनवलेला सिनेमा हा तुमच्यासाठी आहे. तर 8 डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे. नक्की बघायला, एकदा येऊन तर बघा, रिटर्न जाणारच नाही. नक्की वाट बघतोय. मी नम्रता संभेराव. 8 डिसेंबरपासून आमचा नवीन चित्रपट येतोय, एकदा येऊन तर बघा, रिटर्न जाणारच नाही. खूप मनापासून बनवला आहे हा चित्रपट आणि 14 वेगवेगळ्या विनोदाची वेगवेगळी शैली असणारे 14 तगडे मातब्बर कलाकार या सिनेमात आहेत. सगळी सिनेमातल्या तगड्या कलाकारांची नावं तर तुम्हाला प्रसादने सांगितलीच, पण आम्ही प्रेक्षकांना खरंच मनापासून कळकळीची विनंती करतो की हा सिनेमा आम्ही खूप मनापासून बनवला आहे, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बनवला आहे. मला वाटतं खूप वर्षांनी मला वाटतं हा एक वेगळा पॅटर्न तुमच्यासमोर प्रसाद खांडेकर यांनी आणलेला आहे. मी याला #खांडेकर पॅटर्न असं नाव दिलं आहे. तर हा एक वेगळा फॉर्मॅट आहे, एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे, ज्याच्यात तुम्ही खूप मनमुराद हसणार आहात. तर त्यासाठी मला सगळ्यांना सांगायचं आहे की खूप टेन्शन्स आहेत आपल्याला आयुष्यामध्ये, त्यातनं 2.25 तास वेळ काढा, आपल्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत हा सिनेमा बघायला जा. आमची खात्री आहे की तुम्हाला आमचा सिनेमा खूप 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 आवडेल. आमच्या सिनेमाचं नाव आहे एकदा येऊन तर बघा, पण मी म्हणेन की एकदाच नाही, तुम्ही एकदा आलात तर तुम्ही सतत हा सिनेमा येऊन चित्रपटगृहामध्ये जाऊन बघाल. तर खरंच थँक्यू सो मच. तुमच्या ट्रेलरवर खाली ज्या कमेंट्स आहेत त्या आम्ही वाचल्या, त्यातनं तुमची उत्सुकता किती शिगेला पोहोचली हे आम्ही ऐकलंच, तर हे आम्ही वाचलंच. तर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की जी आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे त्याचा स्फोट असा 8 डिसेंबरला होऊ द्या आणि चित्रपटगृहामध्ये खूप गर्दी करा, भरभरून प्रेम करा आणि चित्रपटगृहाकडे वळा.